ब्लॉगिंग मध्ये सक्सेस कसं व्हायचं? बघा, आपली खूप सारी मराठी मुलं आहेत, जे ब्लॉग बनवतात, पोस्ट लिहितात, परंतु सक्सेस भेटत नाही. कारण Googleमध्ये पोस्ट रँक होण्यासाठी खूप एस-ई-ओ केलं पाहिजे. खूप चांगल्या प्रकारचं एस-ई-ओ करावं लागतं. तुम्हाला माहीत असेल. थोड्याफार मी तुम्हाला टिप देण्याचा प्रयत्न करेल, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होशाल. 100% बोलू शकत नाही, परंतु कमीत कमी वेळात तुम्ही सक्सेस होऊ शकतात. तर सगळ्यात प्रथम मित्रांनो, तुम्ही ChatGPT जे एआय टूल आहे त्याचा वापर करून तुमचा कंटेंट लिहू नका. कारण Google त्याला लगेच पकडतं. तशा कंटेंटला Google वरती आणत नाहीत, दाखवत नाहीत, पोस्ट रँक करत नाहीत. तुम्ही बघा, आता आपण मराठी बांधव आहेत, आपल्याला इंग्लिश जास्त येत नाही किंवा हिंदी येत नाही. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये वेबसाईट बनवायची असेल, तर काय करायचं? जे Google ट्रान्सलेटर टूल आहे, त्याचा वापर करून तुम्ही मराठीमध्ये बोलायचं. मराठीमध्ये बोलल्यानंतर ते ऑटोमॅटिकली इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट होईल आणि ते कन्व्हर्ट झालेलं कॉपी करून तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये टाकू शकतात. त्याला काही त्याच्यावर काही प्लॅगरिझम पण लागत नाही, ग्रामर मिस्टेक पण होत नाहीत, काही नाही. ते चांगलं असतं. Google तशा कंटेंटला रँक करतो. परंतु ChatGPTचा वापर करू नका. कोणत्या एआय टूलचा वापर करू नका. ChatGPTचा वापर करून तुम्ही हेडिंग बघू शकतात किंवा डिस्क्रिप्शन म्हणजे पोस्टमध्ये तुम्हाला काय-काय लिहायचंय, काय-काय पॉइंट ॲड करायचे आहेत, त्याची माहिती तुम्ही तुमच्या शब्दामध्ये, भाषेमध्ये घेऊ शकता. ते तुम्ही तोंडाने लिहून किंवा रायटिंग करून त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून त्याची तुम्ही पोस्ट बनवा. ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा एखादी पोस्ट लिहितात, तर पोस्ट बरोबर तुम्ही Google स्टोरीजमध्ये पण सेम कीवर्ड टाका. Google स्टोरीज पण बनवा. एक पोस्ट, एक Google स्टोरीज. कारण मी तुम्हाला दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये, माझा एक कीवर्ड खूप व्हायरल गेला. KL अटेंडन्स कॅल्क्युलेटर हा कीवर्ड आहे. KL अटेंडन्स कॅल्क्युलेटर Googleमध्ये 6व्या-7व्या नंबरवर तो माझी वेबसाईट शो करते. तर मी काय केलेलं, त्याच्यावर ब्लॉग पोस्ट बनवली होती त्या कीवर्डवर, परंतु त्याच कीवर्डचा वापर करून मी Google स्टोरी पण बनवली. Google स्टोरी पण बनवा 8-9 पेजेसची, बस झालं. 5-10 मिनिटात Google स्टोरी पण बनवून होईल. तर नेहमी लक्षात ठेवा की पोस्ट बरोबर Google स्टोरी बनवणं गरजेचं असतं. एक ना एक तुमचं नक्की व्हायरल जाईल. दुसरी गोष्ट, आपली मराठी मुलं खूप लवकर गिव्ह अप करतात. तर गिव्ह अप केलं नाही पाहिजे मित्रांनो, कारण Google आपली परीक्षा घेत असतं. Google झालं, YouTube झालं. बघा, माझा जो YouTube चॅनल आहे, YouTubeमध्ये मी 2015-16 पासून काम करतो मित्रांनो. 1-2 वर्षानंतर मला अर्निंग व्हायला सुरुवात झाली. कारण मला मराठी असल्यामुळे मला हिंदी एवढं जास्त जमत नव्हतं. कोण लोक व्हिडिओ बघत नव्हते 2016-17 साली. त्यानंतर हळूहळू जसं मी व्हिडिओ टाकत गेलो, Google तुमची परीक्षा बघतं. Googleला वाटतं की याने लवकर गिव्ह अप केलं पाहिजे. तर मी जसं YouTubeला व्हिडिओ बनवून गेलो, हार नाही मानली. 15, 20, 25, 30 जेव्हा त्याच्यातून माझी एक व्हिडिओ व्हायरल झाली. तो आहे लुडो किंग जो गेम आहे, लुडो किंगची व्हिडिओ व्हायरल झाली. 1-2 मिलियन लोकांनी बघितली. तिथून मला सबस्क्रायबर भेटले. तिथून माझी अर्निंग चालू झाली. अर्निंग झाल्यानंतर मी महिन्याला 25, 30, 50, 80 हजार, 1-1, 2-2 लाख पण काढलेले आहेत मी YouTubeवरून. तर हेच सांगतो मित्रांनो, Google तुमची परीक्षा बघतं. जे ब्लॉगिंग आहे, ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे, ते Googleचं आहे. AdSense Googleचं आहे. जे AdSenseमधून आपल्याला पेमेंट भेटतो ते Googleचं आहे. YouTube Googleचं आहे. तर Google हे तुम्हाला सगळ्यात प्रथम व्हायरल करत नाहीत. ते तुमची परीक्षा बघतात की तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात. म्हणजे तुम्ही बघा, पोस्ट लिहून तुम्ही पोस्ट लिहितात, नंतर 2-3 महिने गायब असतात. पोस्ट लिहत नाहीत. मग ती कशी व्हायरल होणार मित्रांनो? तुमची वेबसाईट ॲक्टिव्ह राहत नाही. तर तुम्ही बघा, 4-5 दिवस सोडून रेग्युलर पोस्ट करत जावा. त्याचप्रमाणे YouTubeवर तुमचं चॅनल असेल, तर YouTubeवर पण तुम्ही हार नका मानू. व्हिडिओ टाकत बसा. व्हिडिओ टाकत बसा. तुमचं नशीब कधी उजडेल ते माहीत नाही होणार. एक ना एक व्हिडिओ तुमची व्हायरल जाईल आणि अशी व्हायरल जाईल की त्याच्यामधून तुम्हाला पूर्ण दुनिया तुम्हाला ओळखायला लागेल मित्रांनो. आणि तुम्हाला खूप लवकर इन्कम चालू होईल. खूप पैसे भेटतील. तर तुम्ही हार नका मानू. तुमच्यामध्ये जे कर्तृत्व आहे, जे तुम्हाला जमतं त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवा किंवा त्याच्याबद्दल तुम्ही एक ब्लॉग बनवा. ते टाकत जा. तुमच्या मराठी भाषेत, आपल्या मराठी भाषेत बनवा किंवा हिंदी भाषेत बनवा किंवा इंग्लिशमध्ये बनवा. काही टेन्शन नाही. परंतु इंग्लिशमध्ये टियर 1 कंट्री अमेरिकेसारख्या देशांना टार्गेट करून जर आपण वेबसाईट बनवली, तर तिथे अर्निंग जास्त होते. कारण अमेरिकेमध्ये ॲड्सचे पैसे आपल्याला जास्त भेटतात. आपल्या इंडियामध्ये खूप कमी पैसे भेटतात. परंतु याची इंडियामध्ये ट्रॅफिक पण जास्त असते. आपल्या मातृभाषेमध्ये मराठी ब्लॉग तयार केला, कशाबद्दल म्हणजे कोणता पण टॉपिक घ्या. मिनी वेबसाईट तयार करायची, मिनी मायक्रोनिच वेबसाईट बनवायची. म्हणजे एखाद्या पिकाबद्दल, टोमॅटो कसे लावायचे, तर टोमॅटो, गहू, तांदूळ कसे लावायचे, भात कसे लावायचे, त्याबद्दल वेबसाईट बनवून टाका. किंवा मोबाईलच्या बद्दल मोबाईलची माहिती द्यायची, ही मोबाईल तसा, हा मोबाईल असा, किंवा मोबाईल फॉर्मॅट कसा करायचा, तर सगळ्या मोबाईलचे मॉडेल नंबर आहेत, सगळे लिहायचे की सॅमसंग मोबाईल फॉर्मॅट कसा करायचा, सॅमसंग पुढे मोबाईल नंबर, सॅमसंग पुढे मोबाईलचा मॉडेल नंबर कसा फॉर्मॅट करायचा, हे टाकून तुम्ही एक मिनी वेबसाईट बनवू शकतात. परंतु त्याच्यावर रेग्युलर काम करत राहा. दर दिवसाला एक नाही तर 4-5 दिवसानंतर 1-2 पोस्ट तुम्ही नक्की टाका. तुमची एक ना एक पोस्ट किंवा एक ना एक व्हिडिओ नक्की व्हायरल होईल
तुमचं ऑनलाईन घरी बसून जे पैसे कमवण्याचं स्वप्न आहे ते नक्की पूर्ण होईल मित्रांनो. तर त्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. जिथे तुम्ही हार मानली तर गुगलला पण असं वाटतं की तुम्ही हार मानावी. जेव्हा आपण व्हिडिओ बनवत नाहीत, 1 वर्ष 2 वर्ष 4-5 महिने व्हिडिओ नाही बनवली, तुमचा चॅनल डाऊन होऊन जातो. त्याचप्रमाणे पोस्ट पण नाही लिहिली, ब्लॉगिंग पण नाही केली, तुमची वेबसाईट डाऊन होऊन जाते मित्रांनो. याच्यावर तुम्ही रेग्युलर ॲक्टिव्ह राहा, मेहनत करत बसा, तुम्हाला नक्की यश मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.